हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि सकाळचं सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळीच व्हिडिओ स्टार्ट केला आणि पाऊस पडला आहे रात्रीच. आणि आता आम्ही जातो आहे आपल्या जिथे आपण कोकम काढलेल्या बागेत जातो आहे, कारण की आपल्या एका कलमावरती आंबे आहेत, तर ते काढतो आहे. कारण की एकदा पाऊस भरपूर पडला की मग आंबे कुसतात वगैरे. तर आता आम्ही जातो आहे मस्तपैकी. आणि हे बघा, खूप सारे कोकम वगैरे काल ना रात्री पडले, ते बघा काल पाठीमागे कोकम आहे. तर हे बघा कोकम पडलेत. क्लायमेट पण आहे बऱ्यापैकी. आता पाऊस पडला थोडा, रात्री पण खूप पडला, रस्ते अक्षरशः भिजलेले आहेत. दाखवते तुम्हाला मी. हे बघा खूप म्हणजे बघा कोकम वगैरे सगळे पडलेले आहेत. आणि पाऊस रात्री खूप भयंकर पडला आहे. बघा कोकम अक्षरशः असे झाले ते बघा खूप. आता काही सुकवू शकत नाही किंवा काहीच करू शकत नाही. आणि हे बघा रस्ता पण किती भिजलेला आहे, कारण की आता पाऊस पडला आहे, त्याच्यामुळे जो काही ऊन वगैरे आहे ते आता पडणार नाही. आणि जरी पडलं तरी त्याला 2 ते 3 दिवसानंतर पडेल, कारण की कवर व्हायला वेळ जातो त्याच्यामुळे. पण ह्या दिवसांमध्ये ना रायवळी आंबे वगैरे वाऱ्याने जे पडतात ना, वारा पण खूप सुटला होता, तर हे बघा पडलेले आहेत. हे बघा असे ना रस्त्याला पडलेले तुम्हाला बघायला मिळतील. हा बघा हा आत्ताच पडलेला आहे मस्तपैकी. हे बघा आम्ही येता येता 2-3 आंबे तरी जमवलेले आहेत. तर असे हे जे आंबे आहेत ना, ते या दिवसांमध्ये ह्या पिरियडमध्ये वारा एवढा सुटतो ना, त्या वाऱ्याने रायवळी आंबे वगैरे खूप सारे पडतात. आणि करवंद पण बघा किती खाली पडलेली आहेत. तर आत्ताचा जो पाऊस आहे ना, या पावसामध्ये सगळी जी काही फळं असतात ना ती गळून पडतात. आणि आता कीड वगैरे पडण्याची जी शक्यता आहे ना ती पण खूप असते. कीड वगैरे पण खूप कीड पडते. आणि क्लायमेट बघा खूप वारा सुटले. म्हणजे आता आम्ही यायच्या आधी थोडा पाऊस पडला, म्हटलं चला जाऊया आपले जे आहेत. आणि एवढं काय मोठं असं झाड नाही आहे, छोटंच आहे, त्याच्यामुळे इझिली हाताने काढू शकतो. जे आपण आडी घातली होती त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल, तर तेव्हा पण आपण त्यातले आंबे टाकलेले होते. जे आता राहिले थोडे ते आता काढून आणूया आपण, कारण की वारा वगैरे एवढा ना, त्याच्यामुळे पडू वगैरे शकतो. तर चला जाऊया आपण. हे बघा मस्त क्लायमेट खूप छान झालं आहे. गरमी तर जरा पण जाणवत नाही आहे. आणि छान पाऊस पडला त्याच्यामुळे गारवा खूप आहे. हे बघा एकदम हिरवंगार. सो आता काही दिवसांनी पेरणीला पण सुरुवात होईल. तर आता आपण डायरेक्ट जाऊया, डायरेक्ट आंब्याच्या इथे तुम्हाला जाऊन भेटते मी. बघा काय सुटलं आहे बघा वारा. आणि आता दिवसभर असाच वारा आहे बघा. झाडं बघा किती हलतात. तर आता आपण आलो आहे फायनली. तर आपण जाताना ना त्या आंब्यावरती जाणार आहोत, कारण की तिथे खूप सारे आंबे आहेत जे आपण परवा नेलेले होते. आणि आता वारा एवढा आहे ना, त्याच्यामुळे खूप आंबे पडलेले बघायला मिळतील. तर चला ते आपण आपल्या आंब्यावरती जाऊया. तर इकडे आपलं घर आहे आणि इकडे आपले खाली आंबे आहेत. सो काढूया आता आपण आंबे, कारण की ते राहणार नाही आहेत, कारण की एक बघा पडलेला सुद्धा आहे, त्याच्यामुळे आपण काढूया. तर चला जाऊया खाली. माती पण एवढी हे झाली आहे ना, तर घसरण्याची पण शक्यता खूप आहे. आणि एक आंबा अक्षरशः पडला आहे वाऱ्याने, मी जसं की मगाशी बोलली. तर हे बघा आंबे किती पडलेले आहेत. हा आंबा आहे पण एवढा चांगला नाही आहे, पण किती बघा सारे पडलेले आहेत खाली. खूप म्हणजे खूप वसरणच्या वसरण पडले आंब्याची. हे बघा. तर हा बघा आपला एक आंबा इकडे पडला आहे, केवढा आहे बघा. म्हणून बोलली की आपण काढूया आंबे. बरेच आंबे आहेत ह्या झाडावरती आपल्या, तर काढूया. हे बघा कसले आंबे खाली पडतात. तर हे साईडलाच ठेवूया आपण, आणि बाकीचे जे आहेत ते आपण काढायला घेऊया. तर आपण ना जेवढे दिसतात तेवढे काढूया. मोठे मोठे जे एकदमच छोटे आहेत ते आपण ठेवूया, बघूया. पण जून आहेत आंबे, अगदीच काय कोवळे नाही आहेत. तर आता डेटा साईट काढ. हां तसं नाही थांब. आंबे आपण ना डेटा सहित काढणार आहोत. हे बघा केवढा आहे बघा आंबा. आणि त्यातलाच एक आंबा खाली पडला. बरं झालं आपण आलो नाही, तर मग हे सगळे आंबे जे आहेत ना ते असेच खराब झाले असते खाली पडून. तर एक आंबा पण काढलेला. आणि नेमकं ना बघा असा उतार आहे, त्याच्यामुळे पाय वगैरे ना सरण्याची शक्यता खूप आहे. तर चला एक एक आपण ठेवूया खाली. इथे पण आहेत. हा बघा आपण हळूहळू काढणार, कारण की एक एक आंबा आपल्यासाठी खूपच मेहनतीचा आहे. तर पाऊस तर पडलाय पण ठीक आहे. हा बघा केवढा आहे. हा पण मोठा आहे आंबा. आणि यांचे जे देठ असतात ना जून झाल्यावरती लगेच तुटतात पटकन असे.
माती पण एकदम खाली भुसभुशीत झाली आहे. हा बघा मस्तपैकी एक आपलं झालं आहे काढून. अजून खाली आहेत आपले, ते पण काढूया आपण. चालूच ना. हे बघा मस्तपैकी मोठे मोठे असे आंबे आहेत. हा बघा केवढा मोठा मोठा. तर आम्ही ना ह्या आंब्याखाली आलो आहे. बरेच आंबे पडलेले भेटलेत, कारण की आता एवढा वारा सुटला ना त्याच्याने पटापट आंबे खाली पडतात. तर हे बघा पुढचं पण बघू, तर पुढचं पण आहे चांगले, खूप पडलेत आंबे. हा बघूया कसं आहे. देठ असं ओलसट दिसलं की समजून जायचं हा काल पडलेला आहे आंबा. खूप पडलेत. नाही नाही नको घेऊ. हे बघ इकडे हे बघ, खूप आंबे खाली पडलेले आहेत, खूप म्हणजे खूप पडलेले आहेत. हे बघा वारा बघा आता एवढा सुटलाय ना. हां नको 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 नको, नाही चांगलं नाही, चांगलं नाही. हा ना, आता ह्या साईडला बघ इकडे वगैरे नको. तर असे आपल्याकडे रायवळी आंबे आहेत ना, ते असे पडतात. बरेच आंबे पडलेत आणि नेमकं बघा ऊन पण आलंय. हे बघा ऊन पण आलं, एवढं पाऊस पडून पण ऊन पडलंय. तर हा बघा इथं पण एक पडलेला दिसतोय, हा कच्चा आहे. हे बघा हे असे काटे आहेत ना, हे असे लागतात. तिथे एक आहे आतमध्ये, हे काल पडलेले आहे. त्यांचा जो देठ आहे तो बघा एकदम असा सुका बघायला मिळेल. आणि जे ताजवडीचे पडलेत ना ते हे बघा, हा जो आंबा आहे तो आता पडलेला आहे आणि याचं चीक बघा किती जातो. त्याच्यामुळे याच्यानं कळतं की ताजवडीचे जे आंबे असतात ते आणि आधीचे पडले असतात ते. हा पण आत्ताचाच पडलेला आहे आंबा. हे बघा फुल लाल लाल आहेत. ह्याला आमच्याकडे ना लालंटी पण म्हणतात, बिटक्या म्हणतात. खूप मस्त मस्त आंबे मिळालेत आज. हा बघा हा पण आत्ताचाच पडलेला आहे. हा बघा बघा आतमध्ये पण आहेत, बरेच पडलेत. खराब पण खूप झालेले आहेत कारण की आधी पडलेले आहेत आंबे त्याच्यामुळे. तर आत्ताच आहे ना त्या आंब्यावरून आपण बरेचसे आंबे आणलेले आहेत. हे बघा आणि बघूया आपण जरा वेळ थांबूया, अजून पडतील वाऱ्याने वगैरे. आणि ऊन बघा काय पडलेलं आहे. मेन म्हणजे रात्री पण पाऊस पडला, प्लस सकाळी पण पाऊस पडला आणि मळबट पण होतं आणि ऊन बघा पडलं आहे कसं एकदम असं एकदम वेगळंच काहीतरी वातावरण झालेलं आहे.
म्हणजे कधी एवढा पाऊस पडला ना की एवढं ऊन पडत नाही आणि एकदम मळवट असतं, पावसाचं वातावरण असतं. खूप म्हणजे खूप असं काळोख पडल्यासारखं होतं. पण आज बघा ना एकदम ढग पण एकदम क्लिअर आहेत बघा, अजिबात काळे ढग वगैरे कुठे तुम्हाला बघायला मिळणार नाहीत. तर आपल्या काजू पण बघा कशा बहरलेल्या आहेत मस्तपैकी, पालवीसुद्धा फुटलेली आहे. आणि बऱ्यापैकी आपल्याला बघा आपले जे आंबे आहेत आता त्याला दशेरी आंबा असं म्हणतात. तर आपण हे आधी पण नेलेले होते काढून आणि आत्ता पण आपण काढलेले आहेत. हे बघा एवढे आपल्याला बरेचसे मिळालेले आहेत. आणि हे आहेत ना ते पडले होते, म्हणजे हा एक आहे तो आधीच पडलेला होता आंबा. हा बघा काही झालं तर नाही आहे त्याला, पण आपण बाहेरच यांच्यात नाही ठेवू शकत, कारण की एक आंबा घुसला ना की मग बाकीच्याला पण लागण होते. आणि इकडे हे आता आपण एकदम ताजवडीचे सकाळ सकाळ पडलेले हे आंबे आहेत इकडे, जे आपले रायवळी ह्या आंब्यावरचे आहेत. वरती बरेचसे आंबे असे आहेत ना की एकदम लाल लाल झालेले आहेत आणि कधीही पडू शकतात. तर एवढं सगळं आपल्याला आता भेटलेलं आहे आणि मस्त ऊनसुद्धा पडलेलं आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर असं हा निसर्ग आहे, कधी कोणता दिवस दाखवेल, कधी कोणतं क्लायमेट दाखवेल हे आपण सांगू शकत नाही. आज ऊन आहे तर उद्या पाऊससुद्धा आहे, उद्या पाऊस असेल तर ऊनसुद्धा आहे. तर असं सगळं असतं निसर्गाचं, हे नियमच आहे. जसं निसर्ग ठरवेल तसं आपल्याला राहावं लागतं, तसं आपल्याला वागावं लागतं. तर अशा पद्धतीने आपण मस्तपैकी सकाळचं म्हणजे खूप छान वाटतं आहे. क्लायमेट एक नंबर क्लायमेट आहे आणि गरमी पण जरा पण गरमी होत नाही आहे, तो मस्त वाटतं आहे. तर आता आपण जाणार आहोत घरी, बऱ्यापैकी आंबे भेटलेत. तर आपण जेव्हा मी ठेवेन आंबे तेव्हा घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते. पण जाता जाता एवढंच सांगते तुम्हाला की ह्या पावसामध्ये सगळ्यांनी नीट राहा, छान राहा. आणि आता अजून तरी काही सुरुवात झालेली नाही मोठा असा पाऊस पडायला कंटिन्यू. तर चला आता आपण घरी जाऊया आणि पावसाची पण मजा घ्या. कोकणात आला असाल तर आता पेरणीला पण स्टार्ट होईल, पेरणी वगैरे आपली पण पेरणी असते. तर मजा येते, मस्तपैकी छान वाटते आज. मस्तपैकी बघा छानपैकी वारा पण छान सुटलेला आहे मस्तपैकी. तर चला आता आपण डायरेक्ट घरी जाऊया. घरी गेल्यावर मी तुम्हाला आंबे ठेवताना दाखवते. तर आपण आता डायरेक्ट घरी जाऊया, चला. तर इथे आपली जी टोपली आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी आपले आंबे होते, जे आडी घातलेले आंबे होते ते पिकलेले आंबे जे आहेत ते मी साईडला काढलेत आणि ह्या टोपलीमध्येच आपण जे बागेतून आंबे आणलेले आहेत ते आपण याच्यामध्ये लावणार आहोत. तर काल रात्री पण पाऊस पडला, प्लस सकाळी पाऊस पडला आणि क्लायमेट पण बघितलं असेल तुम्हाला एकदम वादळाचं असं होतं आणि त्याच्यामुळे आपल्या झाडावरती आंबे होते. म्हटलं चला जाऊया काढून आणूया, नाही तर ते सगळे वाराने पडून वगैरे सगळे मग खराब होणार, त्याच्यामुळे म्हटलं जाऊया आणि आणूया. तर हे बघा मोठे मोठे असे आंबे आहेत. तर हे जे कलम आहे ते आम्ही खूप वर्षांपूर्वी घेतलेलं होतं, खूप म्हणजे खूप वर्ष झाले त्याला. आणि आता हे 2-3 वर्ष झाले की ते लागायला लागले, मोहर वगैरे बऱ्यापैकी येतो. आणि आंबे पण बघा मोठे मोठे आंबे आहेत, साईजला पण मोठे मोठे असे आंबे आहेत. 1-2 आंबे तर वाऱ्याने गळूनसुद्धा गेले. तर ह्या आपली जी काही टोपली आहे ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये कलमाचे आंबे टाकलेले होते पिकत, म्हणजे आडी घातलेली होते. तर त्याच्यामध्येच आपण हे बाकीचे पण आंबे याच्यामध्येच घालणार आहोत, जेणेकरून परत डबल करायला नको, त्याच्यातच आपण घालू. आणि आता काय आडीमधले बऱ्यापैकी आंबे आहेत ते संपलेले, थोडेसे बाकी आहेत. ते पिकलेले जे काही आंबे आहेत ते आपण वरती ठेवणार आहोत आणि जे कच्चे आंबे आहेत ते साईडला ठेवणार आहोत. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जर नवीन असेल चॅनलवरती तर जे काही व्हिडिओज येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल, कारण की जे काही नोटिफिकेशन आहेत ते तुमच्यापर्यंत इझिली पोचतील. तर एक एक करून मी सगळे आंबे बाहेर काढून घेतलेत आणि मस्तपैकी लावते. सो मोठे मोठे आंबे आहेत, ह्यांना पिकायला थोडा वेळ जाईल, कारण की जून तर आहेतच पण पिकायला थोडा वेळ त्याला जाईल. तर इथे बघा मी एक एक करून सगळे छानपैकी मी इथे लावून घेते. आणि पिकलेले पण मस्तपैकी बघा एकदम हापूस आहेत आणि यातलेच 1-2 आंबे आहेत जे आपण आधी काढलेले होते. 2दा या झाडावरचे आंबे आपण ऑलरेडी आधी काढलेले होते. आता एवढे बाकी आहेत ते पण आपण सगळे लावून घेणार आहोत. आणि मजा आली, सकाळी वारा वगैरे पण खूप छान होता, क्लायमेट पण मस्त होतं. आणि नंतर मग बघितलं असेल ऊनसुद्धा पडलं. तर असं सगळं आहे. तर बघा इथे मी मस्तपैकी टोपलीमध्ये सगळे आंबे लावून घेतलेले आहेत. आता जे पिकलेले आंबे ऑलरेडी आतमध्ये जे होते टोपलीमध्ये ते आता वरती ठेवते, जेणेकरून ते आता कधीही पूर्ण पिकतील आणि आपण खाऊ शकतो. हा पण एक जो आंबा आहे तो यातलाच आहे. तर इथे आपण बघा हे कलमाचे आहेत 2-4 आणि बाकी 2-1 हे दशेरीचे आंबे ह्याच्यामध्येच आहेत. तर असे आपण सगळे आंबे जाऊन काढलेले, मजा आली काढायला पण हाताने, एकदम हाताजवळ होते. असं काही नाही की आपल्याला झेला घेऊन वगैरे काढावं लागलं. तर आता पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे आंबे धोक्यात आहेत, जे काही आंबे झाडावरती असतील कोणाचे ते, कारण की आता कीड वगैरे पडण्याची जी काही प्रोसेस असते ती खूप फास्ट असते आणि आंबा खराब होण्याचा पण जो काही कालावधी असतो तो पण ह्या दिवसांमध्ये चालू होतो. तर चला बाय बाय, असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू.